काय ना, आपण देवळात कधीही जातो. जेव्हा आपलं मन म्हणतं आपण देवळात जातो, बरोबर. देवळात जाण्याचे पण काही नियम नाही म्हणणार मी, पण काही वेळा असतात. देवळात जाणं पण सोपं नसावं, देवळात जाणं हे काय महाग असावं, ते आपल्या मनाला नेहमी हवं असं वाटणारं असावं. देवळात जाणं याच्यासारखी छान आणि पवित्र अशी गोष्ट नाही आहे. तर मंडळी, देवळात जाण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात प्रथम देवळात जाण्यासाठी फक्त एकच नियम पाळायचा आहे आणि त्यासाठी हा खास व्हिडिओ पाहायचा आहे शेवटपर्यंत. कारण देवळात जाणं जितकं सोपं आपल्याला वाटतं ना, तितक्या सोपेपणा जे आपण जातो ना देवळामध्ये, कधीही उठून, कधीही, कुठेही, कुठल्याही देवळात, तर मंडळी तेच सांगायला आज मी खास आलेली आहे की देवळात जाताना आपण काय चुका करतो आणि कुठल्या चुका नकळत आपल्याकडनं होतात आणि कसा देव आपल्यावर नाराज होतो आणि कसे आपल्याला दोष लागतात. तर जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. मिस्टिकल एरामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. तर मंडळी, मी भाजीला आली आहे म्हणून मी देवळात जाते आहे, बरोबर. आता कारण मी मार्केटमध्ये जाते आणि बाजूला देऊळ असतं, तो मला तर आवडतं जायला. हे एक आपण करतो. कुठेतरी आपण कोणाबरोबर तरी फिरायला जातो गार्डनमध्ये आणि समोर देव दिसतो, चला चला आपण देवळात जाऊया. कुठेतरी आपण कुठल्या गोव्याला वगैरे जातो आणि मग लगेचच तिथे गेल्यावर आपण म्हणतो चला चला इथे देवळं आहेत, आपण तिथे जाऊया. जेव्हा तुम्ही फिरायला जाता ना, तेव्हा तुम्ही सर्वात मोठी चूक करता की तुम्ही फिरणं सोडता आणि देवपूजा करायला लागता, देवदेव करायला लागता, बरोबर. का देवाला तुम्ही ऑप्शन म्हणून ठेवताय? देव काय खेळण्याची गोष्ट नाहीये की तुमच्या करमणुकीची गोष्ट नाहीये. ठीक आहे, तुम्हाला एक भावना आहे, तुम्हाला पूजा अर्चा आवडते, तुम्हाला देवळात जाणं आवडतं, पण याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही कुठेतरी फिरायला गेलाय आणि तिथे गेलाय म्हणून तुम्ही देवळात जाताय. हे फार चुकीचं आहे. म्हणजे तुमच्याकडे जर कोणी पत्रिका द्यायला पण आलं ना आणि जर तरी तुम्हाला असं म्हणाले ना की नाही नाही त्यांच्याकडे द्यायला आलो होतो म्हणून मी तुमच्याकडे आलो, तर तुम्हाला किती लागतं ना ते. आपल्या मनाला लगेच लागतो, अरे बापरे, त्यांच्याकडे आला म्हणून आमच्याकडे आला, आमच्याकडे वेगळा काय आला नाही हा, म्हणजे आम्ही काही महत्वाचेच नाहीये. देवाची तीच अवस्था तुम्ही करता. देवाला फरक पडत नाही, पहिली गोष्ट. ठीक आहे की तुम्ही कधी येता कधी जाता, पण एक लक्षात ठेवा, देवाला फक्त हे कळतं की तुम्ही फक्त त्याच्यासाठी आला आहात आणि फक्त त्याच्यासाठी आला आहात, ह्याला फार महत्व आहे. देवालाही हे दिसत असतं की इथे आली होती म्हणून इथे आली. मग आणि देवाकडे मागताना आपण किती हक्काने मागतो ना, मला हे दे, मला ते दे, मला असं दे, मला तसं दे. अरे पण देवासाठी आपण काय करतो, आपण साधा वेगळा वेळ काढत नाही देवासाठी. तुम्ही जर पाहाल ना इतर धर्मांमध्ये तर तुम्हाला जाणवेल, त्यांच्या प्रत्येक वेळा ठरलेल्या असतात, ते प्रत्येक गोष्ट वेळेवर करतात, त्यांच्या लहान लहान मुलांना आवर्जून देवळात नेतात. आणि आम्ही काय करतो, आमच्या साधं मुलांना आम्ही शुभंकरोती म्हणायलाही हात जोडून उभं करत नाही संध्याकाळचं. आपल्या मुलांना आपले देव माहीत नसतात, आपल्या मुलांना आपल्या देवांच्या कुठल्याही वेगवेगळ्या साधना सोडूनच द्या हो, उपासना माहीत नसतात, बालोपासना माहीत नसतात. आपली मंडळी, आपली मुलं जेव्हा बाहेर जातात, देव दिसले की हे असं, तसं काही त्यांना देव लगेचच पावला, त्यांचा नमस्कार देवाने स्वीकारला आहे की नाही. अशा आविर्भावामध्ये आपली पिढी आजची आहे. आपल्या पिढीला ना, मला वाटतं पिढीला दोष नाही देऊन चालणार. हा दोष आहे ना, हा सर्वस्वी त्या आईबापांचा आहे, ज्यांना आजतागायत आपल्या मुलांना सांगता आलेलं नाहीये की आपले संस्कार काय आहेत. आणि संस्कार मात्र काढतो आपण, बरं का, की असं झालं, ह्या मुलाला संस्कार नाही, त्या मुलाला संस्कार नाही. मुळात संस्कार म्हणजे काय, संस्काराची व्याख्या काय आहे. संस्कार म्हणजे तुमच्या धर्माबद्दल तुमच्या मुलांना सगळं माहीत पाहिजे. धर्माबद्दल म्हणण्यापेक्षा तुमच्या देवी देवतांचं तुमच्या मुलांना सगळं माहीत पाहिजे. तुमचे नातेवाईक तुमच्या मुलांना माहीत पाहिजे. तुमच्या नातेवाईकांसाठी प्रेम त्यांच्या मनात पाहिजे. तुमच्या देवासाठी आदर आणि भक्ती त्यांच्या मनात पाहिजे. मग हे निर्माण करण्याचं काम कोणाचं असतं? कोणाचं असतं? कारण मी नेहमी सांगितलेलं आहे, मुलं हे अनुकरण करतात. आणि आपली मुलं काय करतात, तर मंडळी, मुळात तुम्ही तुमच्यामध्ये बदल घडवून आणा की तुम्ही तुमच्या घरामध्ये ठरवून टाका की ह्या दिवस मी देवळात जाणार आणि फक्त देवळात जाणार. मी इथे गेले आणि मी तिथे गेले म्हणून मी देवळात जाणार असं अजिबात करायचं नाही. ते देवालाही मान्य नाही आहे. तुम्ही पूर्वीची लोक जर पाहिली असतील ना,
तर ते खास यात्रेला निघायचे, ते खास एक दिवस राखून ठेवायचे. हे जे वारकरी आहेत ना, हे इतके दिवस वारी करतात ना, पायाने चालत चालत रस्ते तुडवत वारी करतात ना, ते फक्त त्या देवासाठी आलेले असतात बघा. त्यांना माहीत नसतं आपल्याला खायला मिळेल का नाही मिळेल, त्यांना माहीत नसतं पाणी पण प्यायला मिळेल की नाही मिळेल. पावसा पाण्यात भिजतात पण ते वारी सोडत नाहीत. आणि तुम्ही पाहिलं असेल कितीतरी म्हातारी माणसं, वयस्कर माणसं त्याच्यामध्ये असतात, आणि किती मन लावून, किती त्या तन्मयतेने, किती त्या भक्तीने ते वारी करत असतात. त्याला म्हणतात भक्ती. ती आहे खरी श्रद्धा जी आपल्या भगवंताविषयी त्यांच्या मनात आहे. आणि आपण अशा वेगवेगळ्या तऱ्हेनं काही करू शकत नाही देवासाठी, पण आपण देवासाठी साधा आठवड्यातला एक दिवसही आपण देऊ शकत नाही का आपल्या देवळात जाण्यासाठी? काही जण आहेत आवर्जून जातात, अगदी गुरुवार म्हणजे ते जाणार, आरतीला जाणार म्हणजे जाणार, सकाळ सकाळ आपल्या स्वामींच्या देवळात जातील, साईबाबांच्या जातील, दत्ताच्या जातील, महालक्ष्मीच्या जातील, म्हणजे देवळात जाणारे एक एक असा वर्ग आहे जो ह्या वेळा सांभाळतो. कळलं? तिथे जाऊन उपासना करतो, तिथे जाऊन थोडा वेळ बसतो, तिथे जाऊन डोळे मिटून देवाशी गप्पा मारतो, तिथे जाऊन तो त्या देवाबरोबर स्वतःचं एक नातं निर्माण करतो आणि ती आपुलकी निर्माण करतो. तेव्हा कुठे देव आहे ना त्यांच्याशी हळू एकत्र व्हायला लागतो, बोलायला लागतो. देव त्यांना समजायला लागतो. देवाला तुम्हाला समजण्यासाठी डोकं नाही वापरायचं. देवाची तुम्ही मुलं आहात, देवाने तुम्हाला निर्माण केलेलं आहे. तेव्हा देवाला माहिती आहे की ह्या मुलाच्या डोक्यात काय चाललंय, मनात काय चाललंय, त्याच्या विचारांमध्ये काय चाललंय, प्रत्येक गोष्ट त्याला माहिती आहे. फक्त ते समजून घेतात, कारण तेव्हा तो व्यक्ती त्या फक्त आणि फक्त त्या देवासाठी, त्या भगवंतासाठी तिथे पोचलेला असतो. तेव्हा देव मात्र तुमच्याकडे पूर्णपणे लक्ष देतो की बाबा माझा हा भक्त माझ्यासाठी आज आलेला आहे. तर मंडळी, देवळात जाण्याची एक ठराविक वेळ तुम्ही ठरवा, तुम्ही दिवस ठरवा, आणि त्या दिवशी न चुकता इकडची दुनिया तिकडे झाली तरी चालेल, पण देवळात तुम्ही जायचंच. त्या वेळेला अजिबात गृहीत धरून बाकीची कामं करायची नाहीत. आत्ता नाही गेले तर मी नंतर जाईल, असं अजिबात करायचे नाही. अनटिल अनलेस तुम्हाला अगदीच चालवत नाहीये, तुम्हाला खूप बरं नाहीये तर. अदरवाईज कोणी कुठेही काहीही झालं, कळलं, तरीही आपला तो दिवस चुकवायचा नाही देवळात जाण्याचा. तो एक दिवस नियम घालून घ्या की मी देवळात जाणारच जाणार. बघा, तुम्ही फक्त आणि फक्त अक्कलकोटला जा. अक्कलकोटला गेला म्हणून तुम्ही गाणगापूरला जाऊ नका. मग तुम्ही इथून जाण्याच्या आधीच ठरवा की आजचा दिवस माझा मी गाणगापूरला जाणार आहे, हा दिवस मी माझा अक्कलकोटला जाणार आहे. कारण तुमच्या भावना तिथे पोचतात आणि देवही वाट बघतो बरं का. देवालाही तुम्हाला भेटायचं असतं. तुम्ही किती वेळाही ठरवा ही गोष्ट की मला देवळात जायचंय, मला अक्कलकोटला जायचंय. पहा, बरेच जण नाही जाऊ शकत, कारण तिथे स्वामींना नसतं त्यांना त्यावेळेस भेटायचं, तो योग आलेला नसतो. पण याचा अर्थ असा नाहीये की स्वामींचं त्यांच्यावर लक्ष नाहीये, पूर्णपणे लक्ष असतं, पण ती वेळ आलेली नसते त्यांना स्वामींना भेटवण्याची, स्वामींनी त्यांना बोलवण्याची ती वेळ आलेली नसते. आणि जेव्हा वेळ येते, जेव्हा स्वामी त्यांना बोलावतात ना, ती व्यक्ती अचानक तिला कुठून तरी असा योग येतो आणि ती अक्कलकोटला पोहोचते. हे काय, हे चमत्कार आहेत. आणि आपले जे दैवी चमत्कार आहेत ना, याला तोड नाहीये बरं का, कुठे तोड नाहीये. आणि ते समजून घेणं, हे आपल्या मुलांमध्ये रुजवणं की आपल्या देवांची ताकद काय, आपल्या भगवंताच्या उपासनेमध्ये किती 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 वेगळ्या पद्धतीच्या लहरी, ऊर्जा आहेत, त्याने काय होतं हे सगळं आपल्या मुलाबाळांना कळलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्या फॅमिलीत आपल्या मुलाबाळांना समजवायला लागाल, आपल्या नातवंडांना समजवायला लागाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्या धर्मामध्ये, आपल्या हिंदुत्व याच्यामध्ये किती उच्च कोटीची, पराकोटीची एक वेगळी ऊर्जा आपल्या या भगवंतांच्या देवळात गेल्यावर तिथे नांदत असते. आणि त्या ऊर्जेशी आपण कुठेतरी कनेक्ट होतो. कळलं मंडळी? हे सगळं घराघरामध्ये चालू झालं पाहिजे. हे आपल्या मुलाबाळांना आपण सांगितलं पाहिजे. आणि त्यासाठी सर्वात प्रथम आपण महत्त्व दिलं पाहिजे, आपण ठरवलं पाहिजे, अख्ख्या घराला कळलं पाहिजे की आज माझ्या आईचा, माझ्या आजीचा, माझ्या ताईचा, माझ्या
वडिलांचा, आज माझ्या दादाचा, माझ्या ताईचा, ज्यांचा कोणाचा पण आहे, आज देवळात जाण्याचा टाइम आहे. त्या काही बाबा ऐकणार नाहीत, त्या जाणार म्हणजे जाणार. इतके तुम्ही ठाम आहात का देवळात जाण्यासाठी? नाही तर उचलली बॅग, मी चालले मार्केटला, मग चल जातीच आहे तर देवळाचं दर्शन घेते. कशाला देवाला गृहीत धरताय? कशाला देवाला ऑप्शन मध्ये ठेवताय? देवाकडनं पाहिजे मात्र सगळं आपल्याला, पण देवाला ऑप्शन मध्ये पण आपल्याला ठेवायचं आहे, बरोबर? देव कसा तुमच्या इच्छा पूर्ण करेल? आणि जर देवाने केल्याच तर तुमचं पाठचं काहीतरी पुण्य आहे म्हणून त्या इच्छा पूर्ण होत आहेत. पण पुण्य संपायला पण वेळ लागत नाही. त्यामुळे चांगलं काहीतरी करणं चालू करा, चांगलं काहीतरी करणं चालू करा. कोणाला माहिती हा जन्म शेवटचा आहे का, अजून पुढे जन्म आहेत? मग पुण्य संचय करा. आणि पुण्य संचय म्हणजे काय? देवळात गेला म्हणून पुण्य साठला असं नाही म्हणणार आहे. वेगळ्या तऱ्हेचे पुण्य. देवळात तुम्ही फक्त भगवंताशी, त्या ऊर्जेशी एकनिष्ठ होण्यासाठी, एक संधान बांधण्यासाठी जाणार आहात. तेव्हा देवळात जाणं किती महत्वाचं आहे ना, हे आधी स्वतःला समजावून सांगा की तिथे गेल्यावर माझ्या शरीरामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते, एका वेगळ्या ऊर्जेशी मी जोडले जातो, एक वेगळी ऊर्जा माझ्याशी कुठेतरी संपर्कात येते. तिकडचं ते चैतन्यमय वातावरणामध्ये मी जातो, ते चैतन्य, ती पॉझिटिव्हिटी घेऊन मी घरी येतो. आणि देवळात आपण जेव्हा जातो ना, तेव्हा घरी आल्यावर पहिलं आपल्याच घरी यावं, कुठेही जाऊ नये इतरत्र. देवळातनं निघून दुकानात काही खरेदीला इकडे तिकडे कुठेही जायचं नाही. देवळातनं डायरेक्ट आपल्या घरी. आणि घरी आल्यानंतर देवळातनं कधीही पाय धुवू नये, चूळ भरू नये, कळलं? घरामध्ये तसंच वावरावं. एरवी आपण बाहेर जातो वगैरे तेव्हा घरी आल्यावर पाय वगैरे धुणं, चुळवणं, तोंड बिंड धुणं, आंघोळ करणं हे होतं. पण देवळातून आल्यानंतर तुम्ही त्या वेगळ्या ऊर्जेतून आलेले आहात, वेगळी पॉझिटिव्हिटी बरोबर घेऊन आलेले आहात. अजिबात हे सगळं करायचं नाही. तर मंडळी, मला वाटतं तुम्हाला माझा बोलण्यातला हेतू समजला असेल, मर्म समजला असेल. फक्त एकच सांगायचा उद्देश होता की देवाला गृहीत धरू नका, देवासाठी खास वेळ काढा. आपल्या देवळांमध्ये जाण्यासाठी, आपल्याला भगवंताशी जोडलं जाण्यासाठी हा विचार करायचा आहे की तो भगवंतही आपली वाट पाहत असतो, त्या भगवंतालाही कुठेतरी आपल्याला भेटायचं असतं. त्यामुळे आपण एक टाईम नाही म्हणत मी, एक दिवस ठरवा. टाईम राहू देतो बाजूला, पण एक तो दिवस असावा की ज्या दिवशी आपण आपल्या भगवंताच्या समोर जाणार आणि फक्त तुम्ही आणि तो भगवंत. बाजूला काहीच दिसणार नाही, असं झापड लावल्यासारखं. तुम्ही अनुभवा ती गोष्ट. अनुभवा की झापड लावलंय, माझ्या बाजूला काही नाही, दुनिया एकदम धुरकट झाली आहे, काही नाही, सगळं ब्लर झालेलं आहे, मला फक्त माझे भगवंत दिसतात आणि मी त्यांच्या समोर आहे. तो क्षण अनुभवा आणि मग बघा तुम्ही किती वेगळ्या ऊर्जेमध्ये, वेगळ्या चैतन्यामध्ये वावरत आहात हे तुमच्या लक्षात येईल. मंडळी, सगळ्या गोष्टी करणं ना खूप सोपं असतं, फक्त करता यायला पाहिजे तो, आणि ते ठरवलं पाहिजे, मुळात ठरवलं पाहिजे. तर मला आशा आहे माझा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांना इतके आवडतात की तुम्ही वारंवार माझे व्हिडिओ पाहता. माझे व्ह्यूज खूप छान येत आहेत सध्या. ही सगळी तुमच्याच प्रेमाची ही ग्वाही आहे. तर मंडळी, असेच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा. व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा, लोकांपर्यंत प्रत्येक व्हिडिओ पोहोचू दे, कारण तुम्हाला हवे असलेलेच विषय माझ्याकडनं नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. तर मंडळी, व्हिडिओला लाईक तर करायचंच आहे. कॉमेंटमध्येही मला सांगायचं आहे की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत, तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ हवे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करायचं आहे. आणि ते पुन्हा लवकर भेटण्यासाठी टाटा बाय बाय पण करायचं आहे. तर मंडळी, पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.